म्हणतोय कारण टायमिंगचं बंधन काय असतं ते आमच्या पवार भुवनकडनं शिकायचं. बुवा शेजारी पोलीस स्टेशन आहे आणि सध्या आचारसंहिता आहे म्हणून हा एक ही गाना यूपी गाना एक ही गाना. हर घर में भी एक ही नाम, एकाच गाण्यात एका बघा गुहा शांत करतोय. हर घर में भी एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. हर घर में भी एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत मेरे भारत मेरे भारत का बच्चा ते खुद झाले होते. फलन वाचलो यूपी मा भजन गाव. अरे खायचा मत खायच्या पुस्तकाला काढलं यार. काय येडो बनवतो रे येळ. आणि बुवा अरे खुश ना द्या बघ. आणि मा आता ह्याची गेम नाही गेलस तू. अरे बुवा हे तो रबर इलो ना हातात रबर इलो. अरे बोर्ड तर सोड. अरे तुमच्या लांडोर अंग पण नाचवतोय. फलन वाचलो मग यूपी मारे काय घेसून काढलं यार. सोनियाची उगवली सकाळ हो, सोनियाची उगवली सकाळ, उगवली सकाळ जन्मा भीमराव रावजी आंबेडकर. भीमराव रावजी आंबेडकर.
नाही ते काय खात नाही, जेवत नाही ते. माका त्या मगाशी समोसा बघितलं तर आठवण येईल. एका गावी नेलं होतं, म्हटलं त्याला समोसा खावा. आता मी समोसा घेतला आणि चमच्यानं माझा आपलं खायला सुरुवात केली. ह्यानं काय केला, तर समोसा हातात धरला, कारण त्या चमच्यानं मोडून खावा की नाही, ह्यानं असं हातात धरला आणि त्याला होल मारला आणि बुतूरला खाऊ सुरुवात केला. म्हटलं अरे येडे, म्हटलं लोक मला असतील, तुला काय नाही म्हणतात. तू म्हणता पेडणे कर लय शानो, तू म्हणता गप्रव, म्हणता डॉक्टरने सांगितलेलं आहे बाहेरचा काय खाऊ नका म्हणून. काय बुतूरला काढून खात बरं. थयत नाही थांबलो, निघताना हॉटेलवाल्याचे 2 चमचे घेतला. अरे म्हटलं काय तू काय याड लागलाय का, म्हणतात तू गप्पच म्हणतो, तुला शान होत, डॉक्टरने सांगितलेलं काहीतरी खाल्ल्याच्या नंतर 2 चमचे घ्यावा. वा. आणि माझ्या बाबासाहेबांचं बुवा आज भारताला जरी घटना दिली आहे ते डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे. आणि बुवा या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे पण एक बुवा एक एवढं मोठा रत्न आहे, ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले. आज माझ्या सावित्रीबाईने स्त्री वर्गाला घरोघरी अगदी प्रत्येकाच्या चुलीपर्यंत शिक्षकाची गंगा, शिक्षणाची गंगा पोहोचवली आहे. माझ्या सावित्रीबाई आणि ज्योतिबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या. हा मगाशी अरे आम्हाला ते मुकादम कृष्णा वाईकुळे गोविंद आला रे आला हमाल पुढे मगाशी आमचे गाववाले देवदास जाधव यांनी तुम्हाला लोकेबुवांची आठवण करायला सांगितलेली, मला संदीप पुजारी बुवांची आठवण. माझ्या देवगडची 2 रत्न आहेत, पण तू त्यांचं नाव घेतलं नाही कारण तू वैभववाडीवालो गोरखपूर का का नाही वो किताब इसके पास ही. हे खरंच हाय खर, हे खरंच हाय खर न भीमराव रामजी आंबेडकर. हे खरंच हाय खर भीमराव रामजी आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर नाव त्याच्यानंतर माझ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संयुक्त गाणं गातो आहे. दोनच राजे ते गाजले, दोनच राजे ते गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे ते गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर.
माडी गोष्ट केला नागले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर नागले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पवार बुवांचा साईबाबांचा म्हणतोय बघा जब खिड़की खोलू तो तेरा दर्शन हो जाए जब खिड़की खोलू तो तेरा दर्शन हो जाए मेरे घर के मेरे घर के मेरे घर के आगे सैना तेरा मंदिर बन जाए मेरे घर के आगे सैना तेरा मंदिर बन जाए मेरे घर के आगे सैना सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की स्वर्गापेक्षा शिर्डीवाले साईबाबा शिर्डीवाले साई बाबा शिर्डीवाले साई बाबा आया तेरे दर पे कवाले माझ्या तर आकाशासाठी जोरदार टाळ्या होऊन द्या काय वाजवलंय वा वा स्वर्गापेक्षा सुंदर असा स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो यो कोकण तुम्ही येऊन बघा
ती कोकणात बुवा असं नाही म्हटलं की मी महाराष्ट्राचा नाही म्हटलं, मी माझ्या कोकणाला बुवा ही परंपरा आपल्या कोकणात चालता म्हणून म्हटला. आता मान पाडून राहू नको, तोंड टाकून टाकीन बघा. हे गाणं लागलं ना जाधव साहेब कोकणात, ह्या देवगड मध्ये दोनच आहेत, एक टकलो आणि दुसरं केसवालो, हे सगळे टाराकतात आमका दोघांका म्हणून म्हणते बघा. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, ह्या गाणं लागला की लोकांका वाटला गणपती इले बुवा. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा राजापूर. महाडाची पुळून संगमेश्वर, पुढे लांजा राजापूर. दापोली गेड गुवागर रत्नागिरी जिल्ह्यावर. लक्ष वेधती शक्ती पुराणातून, शक्ती पुराणातून. गणा धाव रे गणा पाव रे गणा धाव रे तुझ्या प्रेमाने. तुझ्या ठिकाणा बुवासाठी, बुवा तुझ्यासाठी खास. किनिया प्रवीण मोहिते ह्या दोन माझ्या पक्वाचे आकाश सावंत आणि आमचे तबलापट्टू विराज पेडणेकर यांच्यासाठी 100 पारतोषाला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अंगुराचा अरे रासम या ठिकाणी सुप्रसिद्ध पक्वाजोदक विशाल माऊली विशाल रासम या ठिकाणी आलेले. तुम्हाला अंगुराचा बुवा तुझ्यासाठी आयलो बुवा, कारण लय माझी मगातलं वावा गेलं. एका बाजून वाढदिवसाचं गाणं म्हटलं नाही, एका बाजून हजामत करीत नेलं नाही का. तुम्हाला अंगुराचा मिला कडे उसाग, तू शेरणी शिकारी मी भाबडाचा साग, तू शेरणी शिकारी मी भाबडाचा साग. आणि माझे सगळे रिक्षावाले मानव
कामावर जायला हा कामावर जायला उशीर जायला कामावर जायला उशीर झाला बघतोय रिक्षावाला वाट माझी बघतोय रिक्षावाला कामावर जायला उशीर झाला कामावर जायला उशीर झाला बघतोय रिक्षावाला वाट माझी बघतोय रिक्षावाला होतीस पारू बघा पारू कसा बसला आता तो अजिबात कमरेच्या खाली नाचणार नाही अजिबात कमरेच्या खाली नाचणार नाही तो का माहिती आहे तडे जातील ना पण बुवाने लग्नाचं सुंदर सांगलं मुलीनो लग्नामध्ये लग्न लागून झाल्यावर जो रडतो तो बाप असतो पण मुंबईचा लग्न कसा म्हणजे सकाळ डामडूम दुपारी डामडूम रात्री सामसूम आणि ती मग जेवणाची पद्धत बुफे सिस्टम हय पापड हय डिश प्लेट पापड लोणचा मीठ डाळ असा गोल घेऊन खायचा त्याका लोक काय म्हणतात बुवा बुफे सिस्टम पण ते बुफे सिस्टम नाही ते भिकारी सिस्टम होती गोल खायची पण जी गावामध्ये भारतीय बैठक असते बसून जेवणारे बसणारे जेवत असतात बसून वाढणारे वाढीत असतात भात घ्या भात घ्या भात घ्या डाळ घ्या ही पद्धत भारी असतात पण भात वाढणारो जर त्याची तिच्ची कंबर असतात ना तर त्यांना पॅन्ट पण तिच्चीच घालायची जर त्याची कंबर तिच्ची असतात आणि त्याने 32ची पॅन्ट घातला तर पुढच्या भात वाढूक वाकलो तर पाठचो म्हणता माका नको बंद झाला कारण पॅन्टच थांबत नाही कमरेवरती पण लग्न बघा गावी लग्न काय अगदी मांडव सजलो काय जाधव साहेब कि मग काय करवली असतात आठी गोटीची काठी आठी गोटीची काठी आठी गोटीची काठी मग दुसरी म्हणताय मध्ये काय हळदीची वाटी मध्ये काय हळदीची वाटी मग तिसरी म्हणता बायो हळद लावगो थोडी बायो हळद लावगो थोडी मग तिसरी म्हणता दादा तू म्हणशी वहिनी दादा तू म्हणशी वहिनी दादा तू म्हणशी वहिनी ही गावच्या लग्नाची मजा असता आणि नवरो असं जुनावलेलो असता जुनवड झालेलो जुनावलेलो त्याका वायनार नेतात आणि हळद लावतात हळद लावतात एका जुनावलेल्या हळद लावताना एक आजी म्हणता जुनवड जुनवड घे सये जुनवड जुनवड घे सये जुनवड जुनवड घे सये जुनवड जुनवड घे म्हटल्या बरोबर बाजूक एक उभी असता ती लगेच ती काय विचारता तुका कसं कळलो गे बये तुका कसं कळलो गे बये तुका कसं कळलो गे बये मग ती बाजूवरील जाता हळद लावताना हात लागलो हळद लावताना हात लागलो हे गावचे गीत असत आता काय राबत लय बोललं मगाशी रे लय बोललं रत्नागिरीवरना आणि आता मगाशी मतलय टाकायचा होता वैभवडीतला होता लिहू लिहू आपला फक्त तो त्याला मगाशी फक्त म्हटला ना चलो युपी बिहार वर हरे नाम गाव अरे काय सळा कसा मारला त्या का मग भारी ठोकला होता बघा या ठिकाणी एकच असा पोवाडा सादर करतो छत्रपती शिवाजी महाराजांवरती आणि त्याच्यानंतर गजर घेतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा बघा ओम नमो श्री जगदंबे बुवा पोवाडा कसा ऐकावा ऐक ए पोवाडा पोवाडा ओम नमो श्री जगदंबे ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ अंबे करुण प्रारंभ पावर थापतो तुझ्या शरीर हा महाराष्ट्राचा प्राण शिवप्रभूचे गात गुणगान जी शिवप्रभू आदि नमन साधु संतांना
साधू संतांना आधी नमन साधू संतांना ज्ञानेश्वराला एकनाथाला रामदासाला रामदासाला तुकाराम गाडगे बाबांच्या गुरु चरणाला जी नमन माझं नाम नंदना नमन माझे नाम नंदना नमन माझे नाम नंदना गुरु माऊलीला सुभद्रा मातेला सोन मातेला पांडुरंगाला पांडुरंगाला सांगली जिल्हा वाळे तालुक्याला मुक्कामी मालेवाडीला शाहीर आणि साध चढविला पूर्ण चढवून शाहीर साधला शाहीर देशमुखात पवाड्याला जी जी गात पवाड्याला जी जी छत्रपती शिवाजी महाराज बघा छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्याच्या नंतर रक्त कसं सळसळलं पाहिजे हे माझ्या राजाचा इतिहास आहे. अहो महाराष्ट्रावरती मोगलशाही आक्रमली होती आणि ह्या मोगलांनी आपल्या हिंदू देवळे पाठवत होते आपल्या आया बहिणीने पाठवत होते त्यावेळी जगत माताची जाऊन प्रश्न पडला की ह्या माझ्या पोरक्या रैत्याला वाचवणार कोण ह्या माझ्या पोरक्या रैत्याला वाचवणार कोण त्यावेळी जगत माताची जाऊने त्या शिवनेरीला गाराणा घातलं की माते मला असं वाटत पुत्र दे की त्यांनी जेणेकरून जगावरती राज्य केलं पाहिजे आणि हा म्हणताना जगतमाता जिजाऊंच त्या भवानी मातेने गाराने ऐकलं आणि जगतमाता जिजाऊंना दिवस गेले आणि या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा आला म्हणून आज आपण या ठिकाणी भजन पूजन नामस्मरण कीर्तन करतो. आज माझ्या भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि त्या संविधानावरती माझा देश चालतोय. ज्यावेळी बाबासाहेबांचं पंचतत्वात लीन झालं प्राण त्यांच्या पंचतत्वामध्ये लीन झाले त्यावेळी एवढी अफाट गर्दी होती त्यात तशीच गर्दी माझ्या हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ज्यावेळी पंचतत्वात लीन झाले त्यावेळी तशी गर्दी होती म्हणून म्हणतो बघा म्हणून सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंच्या एक ओळ गाणं म्हणतोय महाराष्ट्राच्या कर्मभूमीला अहो का झाले लोक रे बोलवून का घेतले देवा बाळासाहेब ठाकरे हिंदुस्थानाच्या वैराला नेमच होता धाकरे होती महाराष्ट्राची शान होती महाराष्ट्राची शान धरलं महाराष्ट्र डोलून धरलं महाराष्ट्र डोलून धन्यवाद. या ठिकाणी प्रफुल्ल लोठणकर रत्नागिरी पोलीस पोहण्यासाठी पारितोषिक या ठिकाणी आमच्या ऑफिसर कडून मला 201 रुपये पारितोषिक दिले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पोहण्यासाठी रत्नागिरी पोलीस पोहण्यासाठी प्रफुल्ल लोठणकर धन्यवाद साहेब आपले मनपूर आभार मानतोय. होती महाराष्ट्राची शान होती महाराष्ट्राची शान धरलं महाराष्ट्र डोलून धरलं महाराष्ट्र डोलून अंतदर्शना पाहून गर्दी अंतदर्शना पाहून गर्दी लोक झाले लोक रे धन्यवाद. या ठिकाणी आमचे पुन्हा आमचे जय भंडारी भजन सम्राट देवगड तालुका पंचरत्नांचं स्मरण करावं देवीदास जाधव धन्यवाद. यांच्याकडून 101 रुपये पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद.
बाळासाहेबांच्या गीतासाठी पंढरीनाथ पांचाळ यांच्याकडून डिस्कवरी सोसायटी यांच्याकडून 100 रुपये पारितोषिकाला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पंचरत्नांची आठवण करण्यासाठी आमच्या जाधव साहेबांनी या ठिकाणी मला 100 रुपये पारितोषिक दिलंय. वेळेअभावी 1-2 गाणी घेतो साहेब. हा या ठिकाणी भजन सम्राट ज्यांनी कणकवली तालुक्यामध्ये कणकवलीमध्ये तिल्याळीमध्ये जो गजराजरमर झाला, भजन सम्राट परशुराम पांचाळ बुवा यांचं वेडावड कवन आहे. तू सुख करता तू दुःख हरता, दुःख करता तू दुःख हरता. बाप्पा मोरया गजानना रत्नागिरी देवगड कणकवली कट्टा मालवण राजापुरे. रत्नागिरी देवगड कणकवली कट्टा मालवण राजापुरे. आम्ही कोकणचे सांगताना आमचे भरून येऊ रे. नारळी पोपळी करवंदू लाल काजू जांबूच्या बुंडा. नारळी पोपळी करवंदू लाल काजू जांबूच्या बुंडा. नावा रूपाला आला या जगात देवगड हापूस आंबा. गंगोरा वळणात मालवीर बुटना तिरुबाई दरबाई माता. रामेश्वर हरेश्वर गांगेश्वर कुणकेश्वर यांची आमच्यावर सत्ता. गाडी यांचे पुजारी गाव गावी तुकाराची शाळा. कोणताही नामदार पाटील पोद्दार संबंधित देवळाने खुळा. तू सुख करता तू दुःख हरता, तू सुख करता तू दुःख हरता. बाप्पा मोरया गजानना आणि आमचे भजन सम्राट म्हणजे विलास पाटील बुवा. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला. संतांच्या विरुद्ध पंडितांचा सामना रंगला. संतांच्या विरुद्ध पंडितांचा सामना रंगला. तुमची एक मगाची फरमाईश होती लोके पोहनची आठवण, तसा नाही जमवता. हा मंगलाष्टक हा रिमिक्स मध्ये लग्न लावते ह्याचा समजा रिमिक्स मध्ये म्हणजे सगळी भाषा मागं तर घेतला. म्हणजे आम्ही ज्यांना पिटवळीचा बघता तो सगळ्यांना भूतो हनुचा बघता. हे नारळ कोंड इंडम खै शिकलं काय या आमच्या कुळात असं नाही कोणी काय केलेलं बाबा, अजिबात नाही काही गावा कसा. या गोदांड्यावर ना बोलतो नवरा कुणाचा येतो. या गोदांड्यावर ना बोलतो नवरा कुणाचा येतो. पूजा त्रिलोक जननी देवी कुले स्वामिनी आली लग्न घरा निवास करण्या. आव्हान आहे कोणिया आता ती चौकी नीट मिटल्या. हे गोनिया कदा हो
शिवमंगल शिवमंगल ह्या कोकणातलं लग्न. आता गजर सादर करतोय कारण बुवाने जास्त बराचसा वेळ घेतल्या कारणाने आपल्याला, कारण काय बंधन आहे टायमिंगचं, पण बुवा तसा काय नाही. या ठिकाणी मग रोशन गाडी यांच्याकडून म्हणजे आकाशासाठी एक 100 रुपये पारितोषिक आलो. धन्यवाद धन्यवाद. बाकी काय आहे, वेळ आहे ना? हां हां. ह्या बुवांचा कसा आला माहिती आहे, नाकापेक्षा मोती जड झाला. काका म्हणता केस कापून, अरे माझी शेती वाटत तो मी कापीन, वाटत तो मी उगवीन ना. तुका काय ते जड काय उगवूच्या माकत शॅम्पू माका वापरूचा तू वाढव. तुमका कोण नको म्हटला ना काय, हे नाही वाढवणार. हा आणि बुवा मगाशी काय बोललो, ती बुवा जवळजवळ तुमचं भजन चालू झाल्यापासून माझा रुपावळी होईपर्यंत ती ताई उभी होती. पण ते मी काय बोललो, बुवा त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. ती हे लोक ठीक आहे इथे बसलेली होती, पण ती उभी होती बिचारी. हो ह्याच्यात बुवा तुका काय झोमला रे, किंवा काय खाई तुका घाम कसो काय फुटलो, ह्याच्यात तुझी खाई बुद्ध्या फिरली. अरे चोरा. सर्व फुलांचा आमचे भजन सम्राट विलासभाऊ पाटील यांचा जाधव साहेब बसलात. तुम्ही पंचरत्नांची आठवण केलं म्हणून आमच्या पाटील भाऊंचा. हा सावता माळ्याच्या मळ्यात फुलली भक्तीची सुमनांजली, विठूचा गजर कळीत मळ्यात नाचे सावता माळी. सावता माळ्याच्या मळ्यात फुलली भक्तीची सुमनांजली, विठूचा गजर कळीत मळ्यात नाचे सावता माळी. फूल जडीतली कोणाई सकुबाई बोली, तुझ्या गजर हरिजन नाम देव मोगरा कोण देव, हरिजन नाम देव मोगरा कोण देव, काकडा कबीर जबर जग सांबार, काकडा तो कबीर जबर जग सांबार, नरहरी सोनार सोनचापा, नरहरी सोनार सोनचापा, नरहरी सोनार सोनचापा, मीराबाई बकोळी, तुझ्या गजर गुलाब तो संत तुकोबा भगवा बोंडा गोरोबा, गुलाब तो संत तुकोबा भगवा बोंडा गोरोबा, धवल तो निळोबा
हे बाजू सेना नावी हे बाजू सेना नावी कानो पात्रा चमेली हे विठुला गजर मळ्यात नाते सावता माळी माझा एका नाचा बास समका सोना टाका माझा एका नाचा बास समका तुळा दती बहिणाबाई माल दिली सोयराबाई तुळा दती बहिणाबाई माल दिली सोयराबाई सावता माळ्याच्या पद कमलानी सावता माळ्याच्या पद कमलानी सावता माळ्याच्या पद कमलानी सावता माळ्याच्या पद कमलानी कमल सुंदर वाये कायनी विठू जग जर सावता माळे धन्यवाद. या ठिकाणी टायमिंगचं बंधन आहे. या ठिकाणी गजर सादर करतोय आणि अभंग सादर करून भुवनकडे ढवळ सादर करणं म्हणजे भजन परंपरेनुसार भजन पूर्ण होईल. आणि आता काय बाकी आबाचा काय फार रावी जाऊ नको समजलं ना. नाही तर चिठी येतील बुवा हे घे ते घे. हा बाप तो बाप होता रे. काय घ्या जिंकण्याचा मोहनाई. या ठिकाणी स्वामींची मूर्ती आहे. स्वामींवरती गजर जिंकण्याचा मोहनाई हारण्याचे भय नाही. 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 स्वामी शक्तीच्या पाठी आई Thank you.
Ah